श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 8 व 9 मेचं जे काही करंट अफेअर असेल ते या ठिकाणी पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट असा हा सेशन होणार आहे आणि तुम्हाला लास्टपर्यंत हे लेक्चर्स पाहायचं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम देत असाल, अगदी ऑल एक्झामसाठी हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया। बघा सुरुवातीला आपण कालचा विचारलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहूया। काय प्रश्न होता? अलीकडेच युनिसेफ इंडियाचे नॅशनल ॲम्बॅसेडर कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, करीना कपूर। बघा जो काही प्रश्न विचारला जातो त्याने सर्वांनी काय करायचं आहे, अशा सर्व प्रश्नांचं कमेंट सेक्शनमध्ये उत्तर सांगायचं आहे। लास्टला प्रश्न तुम्हाला एक दिला जातो, त्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्यायचं आहे। लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच BROने कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थापना दिवस केलेला आहे। आता BROचं फुल फॉर्म महत्त्वाचं आहे तुम्हाला, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन। याची स्थापना विचारली ते 7 मे 1960 रोजी झालेली आहे। याचा स्थापना दिवससुद्धा किंवा स्थापनेची तारीखसुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच इंडिया रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2025मध्ये भारताचा GDP दर किती टक्के असेल असा अंदाज सांगितलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7.1% सांगितलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया लगेच। नुकतीच जगातील पहिली CNG चालणारी मोटरसायकल कोण सुरू करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बजाज। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय CNGवर चालणारी मोटरसायकल आहे ती पेट्रोल प्लस CNG आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। CNGचा फुल फॉर्म काय आहे? कॉम्प्रेस नॅचरल गॅस। कॉम्प्रेस नॅचरल गॅस हा CNG फुल फॉर्म आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे हा। लगेच पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच भारतातील सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कोणता ठरलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्वांटा पॉवर। लगेच पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच पेटीएम मनीच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राकेश सिंग। बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच पुढील पॉईंट पाहूया। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या 2024मध्ये झालेल्या आहेत आणि ज्या काही अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी पहिली महत्त्वाची नियुक्ती कोणती आहे? लेटेस्टमधली भारतीय नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत? कृष्णा स्वामीनाथन। बऱ्याच वेळा प्रश्न सांगितलेला आहे। 26वे नौदल प्रमुख कोण आहेत भारताचे? दिनेश कुमार त्रिपाठी। आताची लेटेस्टमधली घडामोडी आहे। ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक कोण आहेत? मौसमी चक्रवर्ती। लेटेस्टमधला पॉईंट आहे। WFI ॲथलेटिक्स पॅनलचे अध्यक्ष कोण आहेत? नरसिंग यादव ठरलेले आहेत हे। बघा या ठिकाणी पुढील सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। पाकिस्तान ODI आणि T20 संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? गॅरी कस्टर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा लगेच पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच ऑक्सफर्ड बुक स्टोअर बुक कव्हर अवॉर्ड 2024 कोणी जिंकलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भावी मेहता यांनी हा अवॉर्ड जिंकलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया। अलीकडे कोणत्या देशाने गेल्या 8 दशकांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढ पाहिलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेपाळ। पुढील प्रश्न पाहूया। कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी स्कूल ऑन व्हील्सचे उद्घाटन केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मणिपूर। बघा विद्यार्थी मित्रांनो, मणिपूरमध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत 2024मध्ये त्या सर्व आपण या ठिकाणी लगेच पाहणार आहोत। बघा या ठिकाणी मणिपूरमध्ये महत्त्वाच्या काही घडामोडी घडलेल्या आहेत। मणिपूर राज्य सरकारने निमोनियाचा सामना करण्यासाठी SANS मोहीम सुरू केलेली आहे। त्यानंतर न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल हे मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत। हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। लगेच पुढील प्रश्न पाहूया। अलीकडेच लेहमध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान 5वी संयुक्त सीमा शुल्क गटाची बैठक झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भूटानची। आता पुढील प्रश्न पाहूया। भारतीय लष्कर आणि हवाई दलाने अलीकडेच कोठे संयुक्त सराव केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंजाब। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या लेक्चरची जर PDF जर हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता लगेच आपण काय करूया, पंजाब
घडामोडी 2024 म्हणजे पंजाब राज्यामध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, जे एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, ते सर्व पॉईंट या ठिकाणी आपण लगेच कव्हर करूया. लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबचे स्टेट आयकॉन शुभमन गिल करण्यात आलेले आहेत. पंजाब मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली योजना डोअर स्टॉप सर्व्हिसेस आहे, म्हणजे डोअर स्टेप सर्व्हिसेस ही योजना पंजाब राज्यामध्ये सुरू केलेली आहे. पंजाब मुख्यमंत्र्यांना सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्सने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पंजाब सरकारने राज्य अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मिशन होप इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे. महत्त्वाचं मिशन आहे हे. पुढे प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने अलीकडेच थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीनने हे विजेतेपद मिळवलेलं आहे. आता याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा, चीन बॅडमिंटन संघाने पुरुषांचा थॉमस चषक आणि महिलांचा उबेर चषक जिंकून खेळातील वर्चस्व कायम राखलेलं आहे. म्हणजेच बघा, चीनने बॅडमिंटनमध्ये पुरुषांचा थॉमस चषक पण जिंकलेला आहे आणि महिलांचा उबेर चषक जिंकलेला आहे. दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत अगदी. लगेच पहा या ठिकाणी 2024 थॉमस आणि उबेर कपबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची जी फायनल मॅच कुठे झालेली आहे? 5 मे 2024 रोजी झालेली आहे. कोणत्या ठिकाणी झालेली? आयोजित चीन शहर चेंगडू या ठिकाणी झालेली आहे. आता थॉमस आणि उबेर कप हे दर 2 वर्षांनी आयोजित केले जातात. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचे आहेत. आता आपण उद्याच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आपण लगेच पुढे पाहूया. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, उद्या या प्रश्नाचं उत्तर मी काय करायचं आहे लगेच आज कमेंट सेक्शनमध्ये सांगत आहे. नुकतेच मॅड्रिड ओपन टेनिस एकेरीचे विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? पर्याय क्रमांक ए आहे इगा स्विएटेक महिलांसाठी, बी आहे एड्रे रुबेल पुरुषांसाठी आणि पर्याय क्रमांक सी आहे दोन्ही. तर बघा, ह्या 3 पर्यायांपैकी कोणतं पर्याय बरोबर आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर आहे ते या लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑलरेडी हे प्रश्न आपण पाहिलेले आहेत, परंतु तुम्ही रिव्हिजन तुमची झाली पण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा पॉईंट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा तुमच्यासाठी पॉईंट आहे. या ठिकाणी पहा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर या PDF घेण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे आणि या टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही डेली करंट अफेअर आहे आपलं ते जे काही रोजची पाहायचं आहे, त्याचप्रमाणे दररोज तुम्हाला काय करायचे आहे रिव्हिजन करायचे आहे आणि तुम्हाला जे काही इतर महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली जाते किंवा स्टॅटिक GK तुम्हाला जे काही डेली घेतलं जातं तर ते तुम्हाला रोजची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे. एक्झाममध्ये याच्यातूनच तुम्हाला भरपूर प्रश्न येतील हे पण तुम्हाला सांगतो आणि सर्व जे काय स्टॅटिक GK घेतलं जातं तर या प्रश्नांच्या रिलेटेड जे काय आहे ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घेतलं जातं. ठीक आहे, आपण आता